शिरोळ तालुक्यात गहू खपली कापणीला वेग, चांगल्या उतार्यामुळे शेतकरी समाधान. शिरोळ तालुक्यात सध्या परिसरात झालेल्या गहू व खपली पिकांच्या कापणीला वेग आलाय. शेतकरी मळणी करून धान्य घरात आणण्याच्या लगबगीत दिसत आहेत. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी लवकरात लवकर कापणी व मळणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यंदा रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून गहू, हरभरा व खपली पिकं घेतली होती. हंगामाच्या सुरुवातीला पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे पिकांना पोषक वातावरण मिळालं आणि पिकांची वाढ जोमात झाली. परिणामी सध्या ही पिकं कापणीस तयार झाली आहेत. गव्हाला सरासरी एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उतारा मिळत असल्यानं शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कापणी व मळणीसाठी अनेक शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करतात. शिरडोन येथील प्रणव मानगावे यांनी पंजाबमधून धान्य हार्वेस्टर मशीन आणलं असून या यंत्राद्वारे गहू, खपली व भात पिकांची कापणी व मळणी एकाच वेळी केली जाते. त्यामुळे मजुरांची गरज लागत नाही आणि शेतकऱ्यांचा वेळ व खर्चही वाचतो. दरम्यान ज्या शेतात हार्वेस्टर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी काही शेतकरी मजुरांच्या मदतीनं कापणी करून थ्रेशरद्वारे मळणी करतात. यावर्षी पहिल्यांदाच गव्हाचं पीक घेतलं होतं. पाण्याचं व खताचं योग्य नियोजन आणि पोषक वातावरणामुळे 25 गुंठ्यात सुमारे 8 क्विंटल गव्हाचं उत्पादन मिळालं, अशी माहिती गौरवाड येथील शेतकरी सुनील मोरे यांनी दिली. तर हार्वेस्टर मशीनमुळे कापणी व मळणी कमी वेळात होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचं प्रणव मानगावे, हार्वेस्टर यंत्रधारक, शिरोडोन यांनी सांगितलं. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल जासूर.